अमरावतीसह नागपूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यातील बार चालक, कर्मचारी आणि सप्लायर्स यांचे हे ऐक्य पाहायला मिळालं। संपूर्ण महाराष्ट्रात 20,000 आसपास बार आहेत, पण मागील काही वर्षात वाढवलेले कर, फी आणि वेंट शुल्क यामुळे बार व्यवसाय अक्षरशः कोलमडून पडतोय। यावर्षी अमरावती जिल्ह्यात 24 बार बंद झाले। 14 जुलै रोजी संपूर्ण विदर्भ बंद करण्यात आला। मुंबई, पुणे, ठाणे येथील परमिट असोसिएशननेही पाठिंबा दिलाय। आज अनेक बार चालक, वेटर, किचन कर्मचारी यांनी अमरावतीच्या इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढत आंदोलन केलंय। आमचा बंद याच्यासाठी आहे की आम्हाला फक्त 10% वॅट आमच्या बार चालकांवर आहे आणि त्याच्यामुळे आमचे धंदे बंद झाले। मागच्या वर्षी 24 बार अमरावतीतले बंद झाले, यावर्षी आता पुढच्या वेळेला 50 बार बंद होणार आहे। त्याच्यामध्ये मी पण माझे 2 बार बंद करण्याच्या याच्यामध्ये आहे आणि कर्ज घेऊन आमच्या माना बँकेकडे गहाण ठेवून आम्ही हॉटेल लावले। काही लोक फक्त त्या व्यवसायावर अवलंबून आहे। आता तुम्ही 15% फी पण वाढवली, 7 लाख रुपये शहराची फी झाली एका हॉटेलची। त्याच्यानंतर तुम्ही आता 1.5 मद्याचे भाव वाढवले, म्हणजे जो ग्राहक आहे त्याची एकतर अमरावतीमध्ये उद्योगधंदे नसल्यामुळे ग्राहकाची क्रयशक्ती म्हणा किंवा त्याची स्वतःची खर्च करण्याची शक्ती फार कमी आहे। त्यामुळे जर तो 500-500 रुपये जी 300ला मिळत होती ती बाटली जर 500ला प्यावी लागत असेल तर तो खालच्या ब्रँडवर येणार, अजून खालच्या ब्रँडवर जाणार आणि त्याच्या खालचा देशीवर जाणार आणि देशीवाला हातभट्टीवर जाणार, मरणार लोक, इलिगल दारू वाढणार, परराज्यातून एक्साईज चोरीची दारू येणार या शहरामध्ये आणि शासनाला वाटत असेल की आपण याच्यापासून खूप रेव्हेन्यू कमवू, पण तुम्ही रेव्हेन्यू 2-5 कोटी रुपये जास्ती कमवला तरी तुम्ही 12 लाख लोकांच्या रोजीशी खेळताय, ते चुकीचं आहे ना। आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही विचार करा आणि व्हॅट तरी रद्द करा, काहीतरी एक आम्हाला रिलीफ द्या। म्हणून आज पोटाला जळजळ लागले म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात, नुसतं अमरावती नाही, आज धारणीमधून माझ्याकडे लोक आले। धारणीपासून आज अकोला, नागपूर कडकडीत बंद आहे। चंद्रपूर, मराठवाडा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर सगळीकडे पूर्ण। आज आम्ही अमरावती जिल्हा हॉटेल अँड बार असोसिएशनतर्फे वॅटची जी वृद्धी करण्यात आली आहे 5% वरून 10% आणि याची MRP जी होती निर्धारित मूल्य ती 60% वाढ केली आहे। त्याच्या विरोधात आम्ही आज सरकारला जागं करण्यासाठी एक आंदोलन केलेलं आहे आणि आज आम्ही संपूर्ण जिल्ह्यातले, संपूर्ण महाराष्ट्रातले आज बार आणि रेस्टॉरंट्स बंद आहेत आणि सरकारला जागं करण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन शांततेनं करत आहोत। शासनाला आम्ही सर्वाधिक महसूल देतो। मागच्या तिमाहीतला हा महाराष्ट्राचा 1 नंबरचा महसूल आमच्या राज्य उत्पादन शुल्काद्वारे शासनाला मिळाला आणि आधार असे जर टॅक्स वृद्धी केली तर हा महसूल कुठेतरी कमी होईल आणि आम्ही गुंतवणूक केलेल्या या व्यवसायात आम्ही परतफेड करू शकत नाही आणि आम्ही सगळे हॉटेल, बार मालक, रेस्टॉरंट मालक सगळे रस्त्यावर येऊ। त्यासाठी हे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत। त्यासाठी आम्ही हा सगळं बंद पुकारलेला आहे। आज शांततेचा आहे, पुढे यापेक्षा तीव्र आम्ही आंदोलन करू आणि बेमुदत बंदचा इशारा आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत।